आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत झालेल्या कामांची प्रलंबित बिले मिळण्यासाठी आयोजित बैठकीत आदिवासी मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीनं येत्या 18 ऑगस्ट 2026 रोजी आझाद मैदान येथे सकाळी 10 वाजल्यापासून कंत्राटदार बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटदार बांधवांनी वरील ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन फेडरेशनच्या वतीनं करण्यात आले। जुलै 2024च्या आसपास महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने आदिवासी विभागात हजारो कोटी खर्चाच्या विकास कामांना मंजुरी देऊन सदर विकास कामांच्या वर्क ऑर्डर काढल्या आणि ठेकेदारांना काम करण्यास सांगितले। ठेकेदारांनी मंजूर विकास कामांची कामे सुरू केली, परंतु विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ठेकेदारांना केलेल्या कामांचे पैसे मिळेनासे झाले। पूर्वी काम करा, एमबी नोंदवा, पैसे घ्या अशा प्रकारे दर 3 महिन्यांनी ठेकेदारांना केलेल्या कामांचे पैसे मिळत होते। अशा व्यवहारात ठेकेदारांची आर्थिक साखळी टिकून राहत होती, परंतु सध्या ठेकेदारांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। कुणी बँकेचे कर्ज घेतले आहे, कुणी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, तर कुणी मालमत्ता गहाण ठेवून विकास कामे पूर्ण केली आहेत। काहींची कामे अर्धी तर काही कामे अर्ध्याहून जास्त झालेली आहेत, परंतु शासनाकडून ठेकेदारांना पैसे मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे। कुणाचे व्याजाचे पैसे थकले तर कुणाचे EMI थकले आहेत। यातून मार्ग निघावा आणि ठेकेदारांना झालेल्या विकास कामांचे पैसे मिळावे यासाठी राज्यभरातील ठेकेदारांनी प्रयत्न करूनही 10 ते 12 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांसाठी मागील वर्षी 400 कोटी तर यावर्षी फक्त 800 कोटींची किरकोळ तरतूद करण्यात आली, परंतु 2 तिमाही उलटून सुद्धा ठेकेदारांना पैसे भेटले नाहीत आणि यासाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीनं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्याबरोबर दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी फेडरेशनच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली। सदर बैठक ही आदिवासी विकास विभागाच्या प्रलंबित असलेल्या देयकांच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आली होती, परंतु सदर बैठकीत प्रलंबित निधीच्या मागणीबाबत मंत्री महोदयांकडून कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही। शासनाच्या या उदासीन धोरणामुळे हक्काच्या पैशांसाठी तीव्र लढा उभारावा लागेल, त्यामुळे सगळ्यांनीच एकजूट दाखवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय हक्क मिळवण्यासाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीनं करण्यात आले आहे। सगळ्या राज्याला ही परिस्थिती माहिती पडावा, प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर बंधू भगिनीपर्यंत हा मेसेज पोहोचावा, म्हणून आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या मीटिंगमध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपल्याला कळू इच्छितोय। 18 तारखेचं आपलं आंदोलन जे आहे हे निर्णायक टोकाला आपल्याला पोहोचवायचं। याचं कारण असं, आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी जी मुख्यमंत्र्यांकडे बसतो त्याच्यावरती विचार विनिमय करतो आणि मग निधी किती देता येईल ते आम्ही ठरवतो। याचं साधक बाधक आम्हाला व्यवस्थित जे काय निर्णायक जे काही निर्णय तो आज निर्णय झालेला नाही। आपल्या मित्रमंडळींना एवढंच सांगायचंय की आपण आज 2 महिन्यापासून जे काही नियोजन करतोय की आमच्या अडीच वर्षापासून आमचं जे काही देयक बाकी आहे हे शासनाला माहिती होतं 2.5 वर्षापासून आहे, परंतु आज जे काय अभ्यासपूर्वक प्रशासनाने यायचं होतं 8 दिवसामध्ये सुद्धा प्रशासन अभ्यासपूर्वक नाही आलं आणि आपल्याला ठोस अशी हमी दिली नाही। आज आपल्याला 18 तारखेचं आंदोलन हे 18-19 तारखेला म्हणजे बेस्ट आंदोलन आपल्याला हे पेटवावे लागेल। याचं कारण असं, सरकार त्यांची तयारी करतंय, आपण सुद्धा आपली तयारी केली पाहिजे। याचं कारण असं की आपल्याला निर्णयापर्यंत पोहोचायचंय। आपल्याला हे पैसे 2 टप्प्यामध्ये दिवाळीच्या पहिले आपल्याला 2 टप्प्यामध्ये हे पैसे मिळावा आपली ही अशी मागणी आहे। या 18 तारखेपासून 800 कोटी आणि नंतर 2 महिन्यामध्ये 3000 ते 4000 पर्यंत ते तरतूद करावी आणि हे आदिवासी विभागाचे ज्या पद्धतीने पैसे लटकले त्याच पद्धतीनं ग्रामविकास असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पर्यटन विभाग असेल, जलजीवन मिशन असेल, असं जे काही 800-900 कोटीचं जे काय राज्याचं जे काय 9000 कोटीचं जे कोलमडलेलं बजेट आहे हे सरकारने प्रथम हे प्रायोरिटीवरती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण हा जो काही कॉन्ट्रॅक्टर बंधू आहे हा विकासाचा कणा आहे आणि हा जर आज कोलमडून पडला तर राज्यामध्ये मग काय तुम्ही काय बाहेरच्या देशातले लोक आणणार का, किंवा तुम्ही गुजरात, तुम्ही कर्नाटक इकडल्या लोकांना बोलून आणणार का? महाराष्ट्रातला तरुण आज देशोधडीला लागतोय, महाराष्ट्रातले सगळे नवउद्योजक देशोधडीला लागतात आणि हे सरकारने आणि हे मंत्री महोदयांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती अत्यंत सिरियस, अत्यंत अभ्यासपूर्वक
2 दिवसामध्ये जर निर्णय घेतला नाही तर 18 तारखेला ही सगळी लोक आझाद मैदानावर येणार आहेत आणि आझाद मैदानावर आल्यानंतर सरकारला याचं उत्तर नाही, पैसे द्यावे लागतील. या भूमिकेने आपण सगळ्यांनी आलं पाहिजे की माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे. आपण घरी बसू नका, तुम्ही आंदोलन हे पेटत ठेवा. सगळ्यांनी इथं येण्याची आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.